चला तर करूया खुसखुशीत चकली। तर हे आहे 1 किलो चकलीच्या भाजणीचे प्रमाण। यामध्ये आहे 4 वाटी तांदूळ, 2 वाटी चना डाळ, 1 वाटी उडीद सोल, अर्धा वाटी मूग सोल। हे सर्व धुवून स्वच्छ धुवून फॅनखाली 3 तास सुकून घेतले आणि याची छान खमंग भाजणी केली। तसेच यामध्ये आहे 1 चमचा धने, 1 चमचा जिरा, 2 चमचे साबुदाणा, 2 चमचे पोहे याची पण भाजणी केली आणि थंड झाल्यानंतर गिरणीतून दळून आणलं। हे सर्व भाजणीचे पीठ आधी गाळून घेतले आणि त्यापैकी 2 वाट्या मी चकली करत आहे। तर त्या चकलीच्या पिठामध्ये मी घेतला आहे तिखट, मीठ, हळद, हिंग, ओवा आणि यासाठी उकड करण्यासाठी घेतले 1.25 वाटी पाणी। त्यामध्ये घेतले 2 चमचा तूप आणि याची अशी उकड तयार केली आणि उकड थंड झाल्यानंतर याची आता चकली पाडून घेऊया। आता ह्या उकडमधील चकलीच्या साच्यामध्ये बसणार इतका गोळा तयार केला, मळून घेतला, साच्यात भरून घेतला आणि चकली पाडून घेतली। नंतर मीडियम गॅसवर चकली तळून घेतली। एक बाजू आधी होऊ दिली आणि दुसरी बाजू नंतर तळून घेतली। तर अशी याप्रमाणे खुसखुशीत चकली तयार झाली। पूर्ण व्हिडिओ मुद्देनिहाय व्हिडिओ UB किचन अँड ब्लॉग्समध्ये दिलेला आहे, अवश्य पाहू शकता।